सजग असलेलं एकमेव व्यासपीठ भारत न्यूज 44, बातमी तीही बिनधास्त। मालवण नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पूजा करकर या उमेदवार आहेत आणि या उमेदवारांना गेल्या 8 दिवसांमध्ये चांगला प्रतिसाद प्रचाराचा मिळत आहे। खरं तर या विभागाचे आमदार निलेश राणे हे सातत्याने लोकांना वेगवेगळी आश्वासनं देत असतात आणि कालच मी त्यांची एक मुलाखत ऐकली की विकासाचा रोड मॅप किंवा विकासाचं विजन त्यांनी सांगितलं। खरं तर गेल्या 2.5 वर्षापासून ते हे विजन सांगत आहेत आणि 1.5 वर्षापासून त्यांचे वडील खासदार आहेत, स्वतः ते 1 वर्ष आमदार आहेत आणि त्यांचे भाऊ पालकमंत्री आहेत। राज्यामध्ये त्यांना ज्यांनी निवडून दिलं असे मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, परंतु या शहरासाठी एकही काम केलं त्यांनी गेल्या वर्षभरात केलं नाही। ही वस्तुस्थिती आणली पाहिजे। त्याचबरोबर आपण माहीत असाल की विकासाची निवडणूक कुठल्या तरी वेगळ्या मुद्द्याकडे न नेता ती विकासावर आम्ही नेण्याचा आमचा प्रयत्न आहे। खरं तर गेल्या वर्षभरामध्ये निलेश राणे यांनी आपण माहीत असाल कुडाळ मालवणचा रस्ता असून देत, मालवण शहरातील रस्ते असून देत किंवा इतर जी कामं आहेत, जी अपुरी कामं आहेत, त्या संदर्भात त्यांनी खरं तर बोललं पाहिजे। आज त्यांचे भाऊ पालकमंत्री असताना त्यांना निधी देत नाहीत। आज भारतीय जनता पार्टीच्या लोकांशी त्यांचं पटत नाही आणि त्यामुळे या शहरावर येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टीचा हे होऊन या शहरामध्ये विकासासाठी विरोध होऊ शकतो, विकासासाठी गती होणार नाही। म्हणून माझी मालवणवासियांना विनंती आहे की गेल्या 1-1.5 वर्षातला आपण हा कामकाज त्यांचं बघितलं तर ते शहरासाठी विकास आणण्यासाठी निधी अपयशी पडलेले आहेत। फक्त ते आपलं विजन वारंवार सांगत असतात, परंतु विजनाचं प्रत्यक्ष या ठिकाणी येत नाहीत। जे त्यांनी जाहीरनामा काढला त्या जाहीरनाम्यामध्ये मी केलेली कामच त्यांनी या ठिकाणी दाखवलेली आहेत आणि स्पोर्ट कॉम्प्लेक्ससाठी 4 कोटी रुपये मंजूर म्हणून सांगितले आहेत। हा स्पोर्ट कॉम्प्लेक्स कुठे होणार आहे, त्याला कुठला निधी आणला आहे असं काही सांगितलं नाही आणि त्यामुळे आज ते खोटी आश्वासनं वेगवेगळ्या ठिकाणी देत आहेत। काल भाजपच्या उमेदवारांनी सांगितल्याप्रमाणे आज प्रत्येक उमेदवाराला त्यांनी असे फोन केले होते की तुम्ही आमच्यातनं राहा, भाजपमधनं जे उमेदवार राहत आहेत, जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेबद्दल राहत आहेत, अशा सगळ्या उमेदवारांना ते फोन करत होते। त्याचबरोबर संपूर्ण या तालुक्यामध्ये किंवा मतदारसंघामध्ये ते कामामुळे लोक त्यांच्याकडे जात नाहीत, तर ते वेगवेगळी आश्वासनं देत असतात। एखाद्याला नगरसेवकाचं तिकीट द्यायचं, त्याला नाही मिळालं तर त्याला बँकेचं तिकीट देतो, त्याला जिल्हा परिषद अध्यक्ष करतो, अशी वेगवेगळी आश्वासनं देऊन वेगवेगळ्या लोकांना घेतलेली आहेत। परंतु हा फुगा आता या निवडणुकीमध्ये लोक फोडतील अशी आम्हाला खात्री आहे, कारण त्यांनी जे सांगितले ती कुठलेही कामं ते करू शकले नाहीत आणि आज त्यांचेच भाऊ पालकमंत्री त्यांना निधी मिळत नाही तर भविष्यात या मतदारसंघामध्ये काय निधी आणणार आहेत आणि त्यामुळे अपयशी ठरलेल्या या आमदारांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये अपयशी असल्याचं शिक्कामोर्तब मालवणवासी करतील अशी मला खात्री आहे आणि त्या मालवणच्या सुजाण नागरिकांनी इतर कुठल्या गोष्टीकडे लक्ष न देता या शहराच्या विकासाकडे, या शहराच्या नगराचे उमेदवार आणि आमचे नगरसेवकाचे उमेदवार लक्ष देऊन जे फोडाफोडीचं राजकारण चालू आहे, निवडणूक आले ते आता खरं तर आज त्यांना निवडणुकीमध्ये जी आश्वासनं गेल्या विधानसभेमध्ये दिली होती ती दिली नव्हती। अनेक देवळांना खोटी आश्वासनं दिली होती ती आता त्यांना पूर्ण करावी लागतात आणि त्यामुळे लोक त्यांना कशा पद्धतीने हाकलून लावतात हे आता मालवणवासियांनी बघितलेलं आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ते आणि त्यांनी जे मॅनेजर आहे ते पूर्णपणे अपयशी ठरले आणि त्यामुळे खोटी आश्वासनं देत आहेत आणि येणाऱ्या निवडणुकीने पैशाची सुद्धा आमिष मतदारांना देतील, परंतु मतदारांनी याकडे लक्ष न देता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या उमेदवाराला उमेदवारी द्या। त्याबरोबर या शहराच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत एवढंच सांगण्यासाठी आज या ठिकाणी आपण ही प्रेस घेतली। अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44, सत्याचा प्रकाश, बातम्यांचा विश्वास।